बॅटिंग चांगली करतात. खरं म्हणजे स्कोररचं हँडरायटिंग चांगलं पाहिजे, बरोबर की नाही? बिल्कुल, सबसे बड़ी बात यही होती है कि हस्ताक्षर आपके जितने अच्छे उतनी आसानी आता होते हैं. प्रदीपजी काल एक स्कोरर होता, त्याचं त्याला समजत नव्हतं काय लिहिलंय. असं जर मेडिकल स्टोअरमध्ये बसवलं तर वाट लागली, पेशंट जायचा कोमामध्ये. दशरथ दादा, कल मैं कलवा में एक क्रिकेट कमेंट्री कर रहा था रात की लिबलिबाती हुई रोशनी में. वहां पे स्कोरर ही नहीं था, मुंह से गिन रहे थे कि कितने रन बने. अरे मैंने कहा एक कॉपी तो लाइए, कम से कम स्कोर तो लिखिए. चला स्मॉट बॉईज, चला. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तुमचे फार म्हणजे लाड झाले, बऱ्याच 10 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही लावलेत. नाही तर बघा पेनल्टी, कारण म्हणजे फिरती म्हणजे सोशिकता तरी किती असावी, सहनशीलता आहे की नाही? कारण आम्हाला संपूर्ण शेड्यूल आज 11 मॅचेस आहेत आमच्याकडे, 11 मॅचेस. दशरथ दादा देखिए, स्पॉट बॉयज की टीम मैदान के बीच में उतरी है और सतीश रावत मेरे ख्याल से 15 साल के बाद मैदान में उतरे क्षेत्र रक्षण करने के लिए. उनको लिगामेंट की इंजरी हुई थी 15 वर्ष पहले, ऑस्ट्रेलिया में जाके उन्होंने सर्जरी करी थी और उसके बाद आज खिलाड़ी नजर नहीं आ रहे ज्यादा उनके टीम में से खेलने वाले, इसलिए उनको मैदान के बीच में यहाँ पे उतरना पड़ रहा है. दशरथ दादा येस आहेत नक्कीच, कारण प्लेयरच नाही म्हणतात त्यांच्याकडे अवेलेबल. तो करे तो आखिरकार क्या करे, मैदान में तो उतरना ही पड़ेगा, किसी तरीके से प्लेइंग 11 तो बनाना ही पड़ेगा. और स्पॉट बॉयज ने आखिरकार प्लेइंग 11 बनाया और उनके गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी करने के लिए सनी को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है और स्ट्राइक में है अनिकेत म्हात्रे और ओमकार पाटिल नॉस्टर की तरफ है. दशरथ दादा, येस येस, आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. स्पॉट बॉईज वन द टॉस, डिसाइडेड फील्ड बस अनुप स्मृती. असं ही तिसरी लढत, तिसरा हा सामना असेल. दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. विघ्नेश्वर मित्र मंडल कॉलेज बॉईज म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. दमदार आयोजन, चांगल्या अतिशय क्लास ज्या ट्रॉफी तुम्ही भव्य दिव्य अशी ही पारितोषिकं ठेवलेली आहेत. चला बॉलिंग मार्क होता यार सनी, वैयक्तिक पहिलं षटक. बॉलिंग मार्क होता यार, गोलंदाजच्या बोहड्यावर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर म्हणजे मध्यम गती गोलंदाज. बॉलिंग मार्क होता यार प्रदीप. आणि हा यस अपस्टँडचा बाहेरचा चेंडू पुन्हा फिरवला, आडवा पट्टा, मिडवे केला जाईल, चेंडू मिळेल फक्त एक धाव. खरं म्हणजे हे खरं म्हणजे टेक्निक नाही प्रदीपजी, कारण ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू असेल बॅकफुटला कदाचित स्टेअर किंवा स्क्वेअर कट, हे फटके म्हणजे हे लेदरचं आहे सांगतो तुम्हाला. बिल्कुल दशरथ दादा, आजकल क्रिकेट काफी तेजी के साथ बदला बदला सा नजर आता है. आजकल देखिए पिकअप स्ट्रोक खेलते हैं, शॉर्ट आर्म जैक, शॉर्ट आर्म पुल, नए नए नाम आए हैं क्रिकेट में और खिलाड़ी उसी का अनुकरण करते हैं. येस, बॉलिंग मार्क होता यार, राईट आर्म होते विकेट. हो हो, आणि प्रदीपजी विचारे बघूया, व्हिविन रिचर्ड्स जो म्हणते सगळे ऑफचे बॉल लेगला मारा म्हणजे ऑनसाईडला मारायचा, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने म्हणजे 7 छत्रक्षित धावले होते, तरी मी म्हणतो मारणार म्हणजे मारणार. म्हणजे त्याचा एवढा कॉन्फिडन्स होता, ताकद होती, ताकदीचा पुरेपूर कर. कॅरेबियन लोक सगळे ताकदवर असतात. चला बॉलिंग मार्क होता यार, षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर, राईट आर्म होते विकेट. हो हो, लॉफ्ट केलाय, पुन्हा चेंडू जाईल. हो, झेल झाला, ड्रॉप, झेल पण गेला, 4 धावा गेल्या. अतिशय तकलादू फिल्डिंग प्रदीपजी. बात आहे आदेश डीजे, प्रदीपजी काय म्हणा आदेश डीजे बद्दल? नो डाऊट अतिशय चांगलं संगीत आणि अशीच गाणी वाजवा आदेश डीजे, कारण आपल्या गाडकरांचे हे फार मोठे देवस्थान इकडे आहेत कोपरकरमध्ये. बॉलिंग मार्क होत आहे, षटक क्रमांक पहिलं, 3 षटकांचा सामना असेल. धावा झाले तब्बल 5 धावा. तर सन्माननीय दिनेशजी म्हात्रे यांचं इथं आगमन, पुन्हा आपला हार्दिक स्वागत असं आपल्या विनंती कृपया विराजमान व्हावा. हे अतिशय दमदार बघा, अतिथी देव भव, संत तुकाराम महाराज म्हणतात गॉड इज गेस्ट. अतिथींचा सन्मान करा. अतिशय दमदार स्पर्धा आणि संपूर्ण कुठेही या विघ्नेश्वर मित्र मंडळ कॉलेज बॉईज त्यांची ही गँग आहे. गँग बऱ्याच आहेत, चड्डी बनियन गँग आहे, माफिया गँग आहे, भूमाफिया गँग आहे, तेल गँग आहे, कोयता गँग आहे. त्यांच्यापेक्षा ही गँग आहे म्हणजे कॉलेज बॉईज गँग. म्हणजे गँग नाही, ही मंडळी आहे, ग्रुप आहे, समूह आहे. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय दिनेशजी म्हात्रे यांना सन्मानित करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आमचे दिलीपजी पाटील,
तर दिलीपजी पाटील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावा. आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपलं मनपूर्वक स्वागत. दिनेशजी म्हात्रे प्लीज आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज नॉट आउट. यस 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या तरी तब्बल 8-7 धावा. बिनबाद 7 7 फनन. प्रदीपजी काय म्हणाल? चांगली म्हणजे एक संत सुरुवात आहे. बिल्कुल एक चौका जरूर जड़ा था इसी ओवर में, लेकिन उसके बाद काफी अच्छी वापसी करते हुए गेंदबाज सनी लंबा चौड़ा बॉलिंग रनर पर पैवेलियन छोर से गेंदबाजी कर रहे दाने हाथ से ओवर द विकेट. इस बार ये ब्लॉक होल्ड में फेंकी हुई गेंद थी और पूरी तरह से यहाँ पे गच्छा खा गए बल्लेबाज और ये बिंदी निकलती हुई गेंद बाल बाल बचे यहाँ पे दशरथ दादा. येस काय चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बघा. मगाची 2 म्हणजे अकोट डब्याचे होते नंतर मात्र टोटली ब्लॉक हॉलमध्ये अतिशय अप्रतिम डिलिव्हरी बघा. वेग कमी केला. एक जबरदस्त चेंडू असं वाटलं ते आम्हाला तर वाटलं क्लीन बॉल त्रिफलाची झाली का काय, परंतु जेमतेम कसा तरी बचावला. याला म्हणतात बॉलिंग अटॅक भन्नाट मारा. दिलीप पाटील खरं म्हणजे हा परफॉर्म तुम्ही खाली करा तर व्हायरल होईल. खरं म्हणजे हा म्हणजे गोट्याचं खरं म्हणजे मैदान होतं. येस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन रेंज गेला. लॉंग ऑनला मिळालेला एक धाव. संघाची धाव संख्या झाली 8 वर. राहू द्या बरोबर आहे. ओके आहे. नाही तर आम्ही साले कर्णबधीर व्हायचो. राईट महोदय विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. हो हो आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होऊन जाईल. गॅप चांगली होती. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. येस सीमा रिशे लगत लॉंग ऑनला पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह. अजून जर प्रदीप ताकद लावली असते कदाचित हा चौकार मिळाला असता किंवा षटका झाला असता, परंतु जरतच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 10 वर. इन डबल 9 वर. एकही विकेट नाही. 9 मात्र आता अटॅक करावा लागेल. मगाशी बघा 64 डाव होत्या. तो सामना त्यांनी चेस करताना संघ पराभूत झाला. हो हो हे चांगलं कमबॅक. जमदार टायमिंग. अप्रतिम फटका. पुरेपूर फायदा उचलला. जबरदस्त ओव्हरपिच ऑन द राईट स्टेप आउट झाले. दमदार टायमिंग. लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह ओव्हर दी लॉंग ऑन. यासाठी धन्यवाद. हे असं वाटलं दिलीपांना असुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद झालेला आहे. कारण त्यांची स्पर्धा आहे. घरची स्पर्धा आहे. घरच्या लग्नात नाही कोणाच्या लग्नात नाही बरोबर की नाही. और विकेट का पतन हुआ है दशरथ दादा. थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी. अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था अनिकेत म्हात्रे ने. और बरोबर आहे. हे असं ओके आहे. ओके दिलीप पाटील चांगले डान्स चांगला करतात मात्र फक्त महीन सा स्पर्श हुआ और आउट हो गए. बजाइए डीजे आदेश. तर नेरळगावचे सन्माननीय मयूरजी यांना विनंती स्टेजवर या प्लीज. नेरळगावचे सन्माननीय मयूरजी आपल्या विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. आपण आलात या स्पर्धेला पुन्हा एकदा 4 चांद लावलत. आपल्यास विनंती कृपया स्थानापन्न हो प्लीज. अतिशय दमदास बघा. संपूर्ण चौफे नजर दिलीप पाटील यांची आहे. कारण त्यांचा बराचसा मित्र परिवार गजबजलेला स्टेज. तो हर्षद आए नए बल्लेबाज दशरथ दादा. हो 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 सुपर बॉलिंग. गॉड अ ग्लोरियस अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी आणि म्हणते फलंदाज कारच झाला. येस बाण वाजवा वाजवा डीजे ठोक दे.
विराज अच्छी वापसी की है अगर देखा जाए तो दशरथ दादा विजय पाटिल जी का यहाँ पे शुभ येस आगमन हुआ है। विजय पाटील येस अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज लेजेंड आणि दिनेश. सध्या 40+. दिनेश पाटिल और विजय पाटिल या साहेब नमस्कार धन्यवाद आपण आलात पुन्हा एकदा आपणास विनंती करतो प्लीज. गोल्डन के दोनों भी सीनियर खिलाड़ी है, इनका यहाँ पे शुभ आगमन हुआ है। वेलकम टू द शो। दिनेश दादा बसा प्लीज। गुड लक। इस टीम से बड़ा जबरदस्त क्रिकेट खेला है और इस तरीके से कुल स्कोर है दशरथ दादा 2 ओवरों की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 16। वासवा डीजे 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 वाजवा जरा प्लीज. एक थोडासा माहोल तयार करा. येस नाही तर दिलीप पाटील थांबणार नाही इथं तर त्यांना आम्हाला जबरदस्ती थांबावं लागेल. चला षटक क्रमांक 3 अंतिम षटक. प्रदीप विचारे त्या दिवशी एक प्रोफेशनल आला होता स्कोरर हा तो म्हणतो मी व्यावसायिक आहे म्हणतो पेन नाही बरोबर त्या आयला काय मी प्लॅस्टिक आलं तुमच्या हातात थापी नको खिशात साला 80,000 आयफोन 2 रुपयाचा पेन नहीं. प्रदीप जी करो मस्त बिल्कुल दशरथ दादा जिसके लिए आप आए हो वो तो आपके पास सामान रहना ही चाहिए। हो यस एकरा दिला आडवा पट्टा. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंगरला मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या झाली 17 व 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2/17. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. वंश आए गेंदबाजी करने के लिए, अंतिम ओवर प्रगति पे है। तर सन्मान्य प्रदीपजी पाटील यांचं इथं आगमन. प्रदीपजी पाटील यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल तर विनंती कृपया प्लीज. आणि त्यांचा आज बर्थडे आहे. प्रदीपजी पाटील आप जियो 1000 साल जीवित. शरद शतमत यांना अभिष्ट चिंतन 16. बर्थडे बॉय प्रतीकजी पाटील यांचं इथं या टॉस साठी प्लीज. गुपेश काय माहित आता गुपेश आता काय माहित आहे केला मेकअप करायला गेला काय आहे ना इथं नाव साई मल्हार ना गोल्डन. साई मल्हार आणि गोल्डन दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. तुम्हाला विनंती असेल तर गुपेश कुठे आहे गुपेश प्रधान म्हात्रे. हो 4 धावांसाठी पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ताकदवर स्ट्रोक समय सूचक समयबद्ध फटका जबरदस्त गॅपचा पुरेपूर फायदा उचलला. नेत्र दिपक फटका संघाचा टोटल स्कोर तब्बल 21. सर 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2/21. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडू गेलाय आणि हा मारताय जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा ग्लोरियस स्ट्रोक पहिला चौका त्याच्यानंतर दमदार सिक्सर. काय नवीन सॉन्ग आहे गुपेश मात्रे कुठं आहे गुपेश मात्रे तो का तिकडं आहे ते. एक माईक घेऊन जा ना सगळ्या मैदानाचे घ्या कोण भैयाने बिन त्याने पण प्रश्न विचारा नाही इथं बरं छटपुट्या ठेवायच्या म्हणजे भैयाने पण खुश होतील. शाळा इथं कृत्रिम तलाव तयार करतो एक मैदानामध्ये. आता काय करणार या टॉससाठी आपलीच. और ये मल्टी हे टैलेंटेड देखो बाबा हे देखो मल्टी टैलेंटेड क्रिकेट कमेंटेटर. येस गणेश साहेब नंतर यांचा नंबर लागतो. बिल्कुल इसमें कोई दो राय नहीं है येस दशरथ दादा. विघ्नेश मडवी यांचे इथं आगमन झाले. स्टार काफी कम समय में काफी नाम कमाया विघ्नेश मडवी ने. काफी खुशी होती है इनको इनके पास देखने के बाद. भूमिपुत्र है घनसोली गांव के और मैं हमेशा कहता हूँ कलाकारों का गांव Yes, yes. अच्छे लोगों का गांव घनसोली गांव. विघ्नेश मडवी विघ्नेश जिनका- या तुम्ही बऱ्याच जणांचे टांगे पलटे केलेत. यात कोणाचा सन्मान तर सन्मानी विघ्नेश मडवी यांचं आगमन झालं. बघूया की मल्टी टॅलेंटेड कॉमेंट आणि सूत्रसंचालनकार निवेदनकार त्यांना इथं सन्मान आमचे दिलीपजी पाटील विघ्नेश्वर मित्र म्हणावेचे सर्व खरं म्हणजे हे या स्पर्धेचे CEO आहेत.
येस विघ्नेश मडवी. वेलकम टू द शो विघ्नेश मडवी. येस गोपेश म्हात्रे यांना विनंती असेल प्लीज. दिनेश दादा यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचा देखील सत्कार करा. दिलीप, आपणास विनंती आहे. या गोपेश भाई आ जाओ. विजय पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील यथोचित सन्मान येथे केला जाईल. सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना येथे अर्पण केला जातोय. दिनेश दादा यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचा यथोचित सन्मान येथे करण्यात येतोय. फार फार धन्यवाद दादा. त्याचप्रमाणे विजय पाटील यांचं देखील येथे शुभ आगमन झालंय, त्यांचं Yes, देखील प्रदीपजी विचारे विजय पाटलांचा फार मोठा इतिहास आहे. बघूया अतिशय तंत्रशुद्ध बिल्कुल मुकाबला yes, 11 yes. की तरफ से जबरदस्त क्रिकेट खेली है ओपन में, और गोल्डन टीम की तरफ से भी इस कोपर खिरने गांव में उन्होंने जमकर क्रिकेट खेली है. एक लाजवाब क्रिकेट के खिलाड़ी. तो टॉस साठी धाव संख्या 29 आणि 3 धावांची गरज. घ्या गोपेश म्हात्रे घ्या माहिती घ्या. जर पाहिलं तर एक चांगली न्यूज आहे. हे बघा साई मल्हार आणि गोल्डन येस सर. याच्यानंतर टॉस होईल प्लीज. अप्रतिम स्पर्धा आहे आणि साई मल्हार आणि गोल्डन संघाच्या कर्णधाराला विनंती असेल तत्पूर्वी थोडीशी माहिती देतोय. गुड लक संघ याला गौरवित केलं जाईल. गुड लक संपूर्ण टीमला. आणि आज दिनेश दादा आहेत. दिनेश दादाची खेळी खूप अप्रतिम असायची. गुड लक संघासाठी त्यांची कामगिरी खूप कोपरकेरना 11 त्याचबरोबर गुड लक संघासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. व्यासपीठावर जरूर आहेत. आणि आज आपण नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी बोलूया. एक जबरदस्त समालोचक आणि त्या समालोचकाने नवी मुंबईचं नाव कमवलेलं असं विघ्नेश मडवी यांना विनंती असेल. येस वसंतजी शिंदे सर, आपणास देखील विनंती आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत पा अद्य कर्तव्य आहे अतिथी देवो भव.
आपल्याला ट्रॉफी दिसत आहेत, या लाख मोलाच्या ट्रॉफ्या आहेत. बक्षीस पारितोषिक जरूर कमी प्राईज असते, परंतु ट्रॉफ्या खूप मोठ्या असतात. तर विनंती आहे पुन्हा एकदा साई मल्हार संघ प्लीज, गोल्डन संघ इथे उपस्थित आहेत. चांगला फटका खेळला आहे आणि चांगल्या फटकावर, मुक्त फटक्यावर पहा षटकार आलेला आहे. ज्या व्यक्तीची वाट पाहत होतात का स्पॉट बॉईज, त्याच व्यक्तीने मात्र आपले मनसुबे पक्के केले आहेत आणि चांगला खणखणीत जबाब दिलाय. येस धन्यवाद. दुसरा हर्षा भोगले म्हणजे हा गोपेश म्हात्रे. चला हा पहिला दमदार सिक्सर, 30 धावांची गरज असताना एक दमदार अटॅकिंग सुरुवात, काउंटर अटॅक, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉलिंग मार्क तयार, फेस करेल आणि हा येस आउटसाइड द अपस्टम, चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी, संघाची धावसंख्या 6 वर बिनबासा 6 म्हणून पहिल्या षटकाचा माग करताना गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. ओमकार पाटील ना, हॅलो चेक. साई मल्हार जर आपण आलात नाही लगेच तर पॅनल्टीला पात्र ठराल, याची नोंद घ्यायची आहे. साई मल्हार संघ आयोजकांकडनं जरूर आपणास विनंती केली जाते आहे. पुनश्च एकदा पाहुणे जरूर टॉप बॉसमध्ये आहेत. आपण पाहत असाल विघ्नेश मडवी डान्सिंग डायनिंग पर्सन आहे, त्याने बराच काल क्रिकेटची सेवा केलेली आहे. खरं तर घणसोली गाव म्हणलं तर कलाकारांचं गाव, मांडवाच्या मगारी चालले काय, हा नाटक जर पाहिला असेल ज्या ज्या व्यक्तीने, तर विघ्नेशची कामगिरी जी आपण पाहिली असेल अप्रतिम, चांगला कलाकार येस आहे. गोपेश खरं म्हणजे नाटक त्या अजरामर अजूनही आहे. चला हा येस आउटसाइड ॲपस्टम होता, स्टेअर करायचा होता पण बॅकवर्ड गलीला एक सोपा झेल, पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदाम, पहिला गडी गारत, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटची अकलपट्टी. दशरथ दादा, Yes, विकेट yes. का पतन हुआ है, ओमकार ने काफी अच्छी वापसी की है. ये गेंद ओवर पिच गेंद थी, हवा में खेला और कवर के क्षेत्ररक्षक दायरे के अंदर थे, उनके हाथ से यहाँ पे ये कैच छूटा और एक जीवनदान यहाँ पे चेतक पाटिल को मिला. और देखते ही ये जीवनदान कितना महंगा साबित होता है, क्योंकि चेतक पाटिल हम सभी जानते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. काफी अच्छी घातक गेंदबाजी करते हुए ओमकार, पहली गेंद के ऊपर सिक्सर आया था. दशरथ दादा, कॅमेरामॅन फोकस प्लीज. डान्सिंग डायनामिक पर्सन विघ्नेश मडवी यांच्या शुभ हस्ते नाणं उडवलं जाईल. एका बाजूला कॉलेज वाईज, एका बाजूला दिसते कोपरखेडणे, नाणं उडवलं जातोय. कोपरखेडणे गाव कॉल केलेला आहे आणि कॉल आलेला आहे कॉलेज बॉईज, तर जिंकलेला आहे जरूर. एक मिनिट बाळा, गोल्डन संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. सर्वप्रथम विनंती असेल मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आहे. साई मल्हार संघाला सन्मान चिन्ह देऊन, ट्रॉफी देऊन, केसकेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीज आणि फ्रूट्स जरूर दिले जात आहेत. अजय टॉस जरूर हारलेला आहे. खचून जरूर जाणार नाही आहेत आपण. बराच वेळ आपण जिंकलेला आहात या स्पर्धा, या ग्रामीणमध्ये जिंकलेला आहात. काय म्हणाले या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे 26 जानेवारीच्या दिवशी हे आयोजन असतं. तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की या पुढे पण त्यांनी ही कंटिन्यू ठेवावी, जेणेकरून आम्हाला आमचं परफॉर्मन्स दाखवता येईल. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न जरूर करणार आहात, तर तुमचे प्लेयर्स आहेत अवेलेबल चांगले? हो, सगळे आहेत. थँक्यू सो मच. तर येऊया आपण गोल्डन संघाकडे. गोल्डन संघाचा देखील सन्मान व सत्कार केला जातो आहे. डॅसिंग डायनामिक पर्सन विघ्नेश मडवी यांच्या शुभ हस्ते फ्रूट्स आणि ट्रॉफीज दिली जाते आहे. नॉनलाकीपैकीचा कॉल आपण जिंकलेला आहे, तर काय विचार असेल, फील्ड फर्स्ट और बॅटिंग फर्स्ट? फिल्डिंग करूया आधी. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखवण्याचा प्रयत्न कराल? 40-35 पर्यंत तरी थांबवण्याचा प्रयत्न करूया. तुमचं मराठी खूप चांगलं आहे आणि 40 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत आहात. कोणते गोलंदाज वापरणार आहात? अजिंक्य दादा असतील, सूर्या नाना असतील, स्वतः मी टाकेन दुसरी ओव्हर, तर बघूया.
जी जरूर 3 गोलंदाज तर सांगितलेले आहे आणि अजूनही अनुभवी गोलंदाज तुमच्याकडे आहे तर एक 40 प्लसचा खेळाडू अजूनही खेळतोय का तुमच्या इथे? संजीव नाना आहेत पण ते आता 40 प्लसची मॅच खेळायला गेले तर ते अवेलेबल नाही आहेत. जी जरूर ऑल द बेस्ट दोन्हीही टीमला असतील आणि चांगला खेळ खेळत आहेत. प्रदेश पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी चांगला खेळ आतापर्यंत केला. टेक आउट टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडूया प्रदीपजी विचारे सर आणि त्यांच्या सोबत आहेत समालोचन क्षेत्रातील नावाजलेले असे समालोचक दशरथदादा पाटील. यस धन्यवाद गुपेश म्हात्रे. चला धावा झाले तब्बल 9 धावा 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्पॉट बॉईज संघांची गोलंदाजी 2 विकेट. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलिंग मार्को तयार. हो हो यस पुन्हा एकदा अप्रतिम स्टेट ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह बघूया. चांगला फटका दमदार स्ट्रोक पण तो जेट जाईल. प्रोटेक्शन असेल. 2 धावामध्ये चांगलं रनिंग बिनिंग विकेट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 बाद 11 वर 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. याच्यानंतर स्पॉट बॉईज गोल्डन आणि साई मल्हार ना कुठला ते लॉर्ड्स कुठे गेले. येस गोल्डन टीम वन द टॉस आणि साई मल्हार अशी ही बिग फाईट होईल आणि पंचाचा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन. 1 धावेचा प्रतिपादन. 1 धावेचा आदेश तंबी फरमान. 1 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती बॉलिंग मार्को तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म द विकेट. 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू ते हलक्या हाताने पुश केला. टॅप केला. चेंडू बदललाय. चेंडूचा बिमोड केला. एकच धाव मिळेल. 100 ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित. परावृत्त निष्फल विफल असफल असंतुष्ट. टोटल स्कोर इज 13 व 13. बघा 2-2 स्कोर आहेत. काही ठिकाणी एकही स्कोर नसतो. 5-5 लाखाची स्पर्धा. एक खिशाला पेन नाही. आयफोन 80,000चा 2 रुपयाचा पेन नाही. बरं की नाही गुपेश. ओहो लॉप केलाय. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. नेत्रदीप फटका. तोलून मापून मारलेला हा बेबंद गगनचुंबी फटका. चेंडू झालाय दिशेनं असा लॉंगॉनच्या डोक्यावरून. अतिशय दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह. 6 धावांनी संघाची धावसंख्या तब्बल 19 धावा 19 रन्स. रिक्वायर्ड ओनली 11 रन्स. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली आव्हान. बोला गोपेश. प्रदीपजी दशरथदादा वंश हा खेळाडू आहे ना नौका खेळाडू आहे. अंडर 19 मधून खेळत असतो परंतु त्याच्याकडे जर पाहिलं ना एक कॅपॅसिटी आहे. मॅच विनर मॅच फिनिशर जर म्हटलं ना तर आजच्या घडीमध्ये तो चांगला खेळतो. यंग ब्रिगेड आहे वंश. राईट आर्म द विकेट. फुलटॉस आणि फुल टोल वसूल केला. आणखीन एक दमदार सिक्सर. अजूनही सोपं समीकरण करून ठेवलंय. 30 धावांची गरज असताना बॉलिंग कसा करावा याचं काही मागमूस नाही आणि अतिशय तकलाद बॉलिंग अटॅक. धावा झाल्या 25 राहिल्या फक्त. एनमेन 5 धावांची गरज. दशरथ वंश जो बल्लेबाज है काफी ताकतवर बल्लेबाज है. देखिए 2 सिक्सर अब तक उन्होंने जड़े अपनी इस पारी में. जब ओमकार ने पहला ओवर फेंका था जिसमें उन्होंने केवल 7 रन खर्च करे और 2 सफलता उन्होंने प्राप्त की थी. इस तरह से उन्होंने स्पॉट बॉयज को बैकफुट पे ढकेल दिया था. लेकिन जैसे ही यहाँ पे वंश को स्ट्राइक मिला है उन्होंने इस मैच के सारे सूत्र ये अपने हाथ में लिए हुए. नक्कीच चांगली बॅटिंग दमदार बॅटिंग. राईट आर्म द विकेट तयार वंश. आणि हा म्हणताय हा झेल मात्र घ्यावा लागेल. कलेक्ट करावा लागेल आणि वंश याची खेळी संपुष्टात. परंतु वेळ मात्र प्रदीप निगम गेले. डीजे अभी भी मुकाबला कहीं पे भी जा सकता है दशरथ दादा. 6 गेंदे 5 की आवश्यकता है. अगर यहाँ से गेंदबाज अगर अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हैं तो निश्चित रूप से वे इस मैच में वापसी करेंगे. देखते हैं क्या कुछ होता है. लेकिन बड़ा जबरदस्त मुकाबला यहाँ पे चलता हुआ. एक तरफ अगर देखा जाए तो अनूप स्मृति जिन्होंने 29 रन मुकम्मल किए और स्पॉट बॉयज के सामने 30 रनों का लक्ष्य रखा है. अब चेतक पाटिल स्ट्राइक में और गेंदबाजी अक्रम जारी रखने के लिए
हिमांशु को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। विकेट कीपर काफी दूर है विकेटों से। एक फ्लाई स्लिप रखी हुई है, एक गली, एक कवर, एक डीप कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ। ऑफ साइड का क्षेत्ररक्षण। इस बार मोटा सिरा लगा था, गेंद भौरे की तरह गेम घूमती हुई विकेट कीपर के सामने की तरफ गई। अब 5 गेंदे और 5 रन मैच का इक्वेशन है। मजा आएगा इस मुकाबले में अगर इसी तरीके से इसी लाइन और दिशा के साथ हिमांशु अगर गेंदबाजी करते चेतक पाटिल के लिए दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार ये गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, हवा में खेला है और वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षण ने कोई गलती नहीं की, विकेट का पतन हुआ है। अब गेंदे बची है 4 और रन चाहिए जीतने के लिए 5। 4 गेंदे 5 रन। आइए डीजे बजाइए। आओगे बड़ा नक्की नक्कीच दिलचस्प या 2 मुकाबला। जर मात्र षटकार जर आले नसते तर नक्कीच, कारण पहिल्या षटकात 7 धावा, दुसरं षटक थोडंसं मागडं, नंतर मात्र अतिशय जोरदार कमबॅक केले, पुनरागमन केले, 4 चेंडू 5 धावांची गरज। हा जर सामना स्पॉट बॉयने गमावला म्हणजे परिस्थिती अशी होईल, एवढे नगरसेवक असताना तुमचा महापौर बनत म्हणजे काय? बरोबर आहे की नाही? बिल्कुल नॉकआउट मुकाबला यहाँ पे ये क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही है और क्या खूब गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे हिमांशु। अपनी टीम के लिए उन्होंने बिल्कुल धारदार गेंदबाजी करी है अब तक 2 गेंदे। इस बार वाइट यॉर्कर गेंद करने का प्रयास था उनका, लेकिन गेंद ज्यादा अतरंगी निकलती हुई ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई 1 रन की वृद्धि हुई है। अब गेंदे बची है 4 और रन चाहिए जीतने के लिए 4। 4 गेंदे और 4 की आवश्यकता है जीतने के लिए स्पॉट बॉयज टीम को 30 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए। इस बार ये गेंद बल्ले के पाले में थी, हवा में खेला है और ये कैच यहाँ पे छूटा। ये कैच छूटा है या मैच छूटा है ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे तय करेगी, लेकिन क्या खूब गेंदबाजी करते हुए हिमांशु, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। 2 रनों की वृद्धि हुई है कुल स्कोर में। अब गेंदे बची है 3 गेंदे और रन चाहिए 2। 3 गेंदे और 2 की आवश्यकता है अब जीतने के लिए। अभी भी मुकाबला कहीं पे भी जा सकता है दशरथ दादा। येस आहे, नक्कीच, कारण म्हणजे हा झेल ड्रॉप नको व्हायला होता, झेल काय कंपल्सरी गॅदर करायला हवा होता। ज्यावेळेला तुमच्या टार्गेट कमी असताना तुम्हाला क्षेत्ररक्षण फार मात्र तोलामोलाचं करावं लागतं। कैच भी छूटा, 2 रन भी आए। इस बार ये गेंद लेग ब्रेक होती हुई गेंद 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और 22 का इशारा कर रहे हैं एम्पायर पिंट्या कुंभार और इस तरीके से 1 रन के साथ अब स्कोर है 29 रन। ये स्कोर इज लेवल्ड। यस, निर्णायक विजयासाठी एखादा विजयकर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। राईट आर्म हो दे विकेट तैयार, बॉलिंग मार्कर। और इस बार फ्लिक कर दिया है गेंद को, लो फुल टॉस गेंद थी, गेंद चली गई है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। और इस तरीके से ये मुकाबला स्पॉट बॉयज टीम ने जीता। मैं उनका यहाँ पे उनके टीम की सराहना करना चाहूंगा। और जैसे ही साई मल्लार और गोल्डन टीम के दरमियान मुकाबले की शुरुआत होगी, आइए हमारे मुंबई की एक बहुत ही बेहतरीन आवाज और इस काफी माहिर है विघ्नेश मडवी और गुपेश म्हात्रे उनके साथ यहाँ पे जुड़ेंगे। थैंक यू। हॅलो, तर सर्वप्रथम पाहुण्यांचा आपण सत्कार व सन्मान करूया। आदित्यजी जाधव आमचे मित्र शिवाजी जाधव यांचे सुपुत्र आहेत। आदित्य जाधव सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी देखील खूप चांगलं काम